गुड मॉर्निंग. सब्जेक्ट केमिस्ट्री लेक्चर नंबर 10 आहे आपलं. चॅप्टर नंबर 2 काय आहे? सोल्युशन. प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन सोल्युशन. लास्ट आपला जो प्रॉब्लेम राहिलेला आहे प्रॉब्लेम घ्यायचे ते कशावरचे? हॉन्टॉप फॅक्टरचे. लास्ट टाईप आहे हॉन्टॉप फॅक्टर. काय सिम्बॉल आहे त्याला? स्मॉल आहे. त्याचा जो फॉर्म्युला आहे तो काय? क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन म्हणजेच विदाउट सबस्क्रिप्ट 0. आणि काय सांगितले? क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्यूट म्हणजे सबस्क्रिप्ट 0 असतो त्याला, म्हणजेच त्याला आपण नॉन इलेक्ट्रोलाइटसाठी म्हणतो. आणि हे कशासाठी? फॉर इलेक्ट्रोलाइट सोल्युशनसाठी. मग जर डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट असेल तर डेल्टा टी एफ अपॉन डेल्टा टी एफ 0 घ्या. आणि जर इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट असेल तर डेल्टा टी बी अपॉन डेल्टा टी बी 0 घ्या. जर लोअरिंग वेपर प्रेशर असेल तर डेल्टा पी अपॉन डेल्टा पी 0 घ्या. आणि जर ऑस्मोटिक प्रेशर असेल तर पाय अपॉन पाय 0 घ्या. त्याच्यानंतर सपोज जर डेल्टा टी बी इज इक्वल टू आपल्याला स्मॉल आय के बी इंटू एम हे इक्वेशन आपण घेतलेले आहेत. नंतर डेल्टा टी एफ इज इक्वल टू आय के एफ इंटू एम. नंतर आय इज इक्वल पाय इज इक्वल टू आय एम आर टी इज इक्वल टू आय डब्ल्यू टू आर टी अपॉन एम टू इंटू. ह्या फॉर्म्युल्यावरचे आपल्याला काय करायचे आहेत? प्रॉब्लेम्स घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे. काय दिलेलं आहे? 0.2 मोलर ॲक्वेस सोल्युशन ऑफ KCl फ्रीजेस ॲट -0.680 डिग्री सेल्सिअस. कॅल्क्युलेट हॉन्टॉप फॅक्टर अँड ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन ॲट 0 डिग्री सेल्सिअस. KF दिलेला आहे, किती दिलं आहे? 1.86 केल्विन किलोग्राम. आता सुरुवातीला स्टार्टिंगला काय दिलेलं आहे आपल्याला? 0.2 मोलर मॉलिटी दिलेली आहे. किती दिली? 0.2 दिलेली आहे. KCl फ्रीज होतो, कितीला होतो तो? -0.680 डिग्री सेल्सिअस. म्हणजे इलेक्ट्रोलाइटचं दिलेलं आहे आपल्याला, पण आपल्याला नॉन इलेक्ट्रोलाइटचं दिलं आहे का? नाही आहे. तर कॅल्क्युलेट करावं लागेल. मग नंतर कॅल्क्युलेट काय काढायचं सांगितले? हॉन्टॉप फॅक्टर म्हणजे स्मॉल आय काढायचं आहे आणि ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे पाय काढायचं आहे ॲट 0 डिग्री सेल्सिअससाठी. मग नंतर काय सांगितलेलं आहे त्यांनी? के एफ आय घेऊन आहे आपल्या वॉटरसाठीचं. फिक्स व्हॅल्यू किती? 1.86 केल्विन किलोग्रॅम इनवर्स. मग आपल्या फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ इंटू एम. डेल्टा टी एफ इज इक्वल टू सपोज तुम्हाला व्हॅल्यू किती आहे? 0.680 केल्विन आहे. म्हणजे मायनस असेल तर ते प्लसच कन्सिडर करत जा, कारण बोथ आर इक्वल. एम इज इक्वल टू काय आहे? 0.2 मोल किलोग्रॅम इनवर्स. म्हणजे मॉलिटीचं युनिट फिक्स असते मोल किलोग्रॅम इनवर्स. त्याच्यानंतर आपल्याला काय? हे आपल्याला इलेक्ट्रोलाइट सोल्युशनचं माहिती आहे, डेल्टा टी एफ माहिती आहे, पण डेल्टा टी एफ 0 माहीत नाही आहे. मग तो जर काढायचा असेल तर काय करा? के एफ इंटू एम. हा सपोज के एफ आणि इंटू फॉर्म्युला काय करा? एम करा. के एफ किती आपला? 1.86 आणि मॉलिटी किती दिलेली आहे? 0.2 दिलेली आहे. तर ते जर सोडवलं तर आन्सर आपलं किती येतो? 0.372 केल्विन येते. पण ॲक्च्युअल जर आपल्याला स्मॉल आय काढायचं असेल तर डेल्टा टी एफ अपॉन डेल्टा टी एफ 0. मग डेल्टा टी एफ किती आहे? 0.680 डिग्री सेल्सिअस आहे. आणि टी एफ 0 किती आला आपला? डेल्टा टी एफ 0.372 केल्विन आहे. हे जर सोडवलं तर आपल्याला स्मॉल आय किती भेटतो? 1.83 केल्विन गेट कॅन्सल. म्हणजे ही जी काही क्वांटिटी आहे हॉन्टॉप फॅक्टर ही कशी? युनिटलेस आहे. त्याच्यानंतर काय काढायचं आहे आपल्याला? पाय 0 काढायचं आहे. ऑस्मोटिक प्रेशर आपल्याला पाय काढायचं आहे. म्हणून पाय 0 पण आपल्याला पाय गिवन तो काढायचा आहे. मग पाय 0 काढू शकता. कसा काढू शकता? मोलॅरिटी इंटू आर टी. मग त्याच्यानंतर आपल्याला कॅपिटल एम म्हणजेच काय असतो? N2 अपॉन व्ही म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन म्हणजे नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट. मग सोल्यूटचा आपण म्हणजे कोण आहे? सोल्यूट KCl आहे. मग तो किती दिलेले आहेत आपल्या? नंबर ऑफ मोल 0.2 दिलेले आहेत. व्हॉल्यूम किती समजायचं? सपोज 1 लिटर समजा. मग काय होईल इक्वेशन? N2ची व्हॅल्यू घ्या 0.2 मोल मल्टिप्लाइड बाय आरची व्हॅल्यू फिक्स किती? लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये 0.0825 मल्टिप्लाइड बाय टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे केल्विनमध्ये किती होईल ते? रूम टेम्परेचर किती? 273 केल्विन घ्या. आणि व्हॉल्यूम किती घ्यायचं आहे? 1 लिटर घ्या. हे जर टोटल सोडवलं आपण लॉगने तर आपल्याला किती ॲटमॉस्फिअर भेटेल? 4.48 ॲटमॉस्फिअर भेटेल. म्हणजे आपल्याला इथं काय मिळतो आहे? पाय 0 भेटतो आहे. आणि आपल्याला स्मॉल आय माहिती किती तो आपला? 1.83 आहे. मग आपलं इक्वेशन काय? आय इज इक्वल टू पाय अपॉन पाय 0. मग आपल्याला हे पाय इज इक्वल टू कन्वर्जन करायचं आहे. मग काय होईल? हा पाय 0 डिवाइड आहे, इकडच्या बाजूला याला काय होईल? मल्टिप्लाइड. म्हणून काय होईल? पाय इज इक्वल टू 1.83 इंटू 4.48 ॲटमॉस्फिअर. आणि हे जर सोडवलं तर आपलं ऑस्मोटिक प्रेशर किती भेटेल? 8.2 ॲटमॉस्फिअर. म्हणजे आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर एवढा भेटेल आणि हॉन्टॉप फॅक्टर 1.83. देन नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इट इज ऑल्सो ऑन हॉन्टॉप फॅक्टर. काय सांगितलं? 0.01 मोलर ॲक्वेस सोल्युशन फॉर्मिक ॲसिड सोल्युशन फ्रीजेस ॲट
-0.021 degree Celsius. Calculate its degree of dissociation. Kf is equal to 1.86 Kelvin kilogram mole inverse. बघा आपल्याला काय सांगितले, मोलॅरिटी दिली 0.01 मोलर आणि फ्रीजिंग पॉईंट किती दिलं आहे -0.021 दिलेलं आहे. कॅल्क्युलेट काय करायचं आहे आपल्याला, अल्फा करायचा आहे आणि के एफ माहिती आहे तुम्हाला. मग काय फॉर्म्युला, डेल्टा टी एफ इज इक्वल टू आय के एफ इंटू एम. मग आपल्याला काय इथं सुरुवातीला डेल्टा टी एफ इज इक्वल टू जर काढायचं असेल तर नेहमी तो फ्रीजिंग पॉईंट काढताना 0 डिग्री सेल्सिअस मायनस ही व्हॅल्यू करा, म्हणजे आपल्याला मायनस मायनस प्लस म्हणजे आन्सर आपल्याला किती भेटेल 0.021 डिग्री सेल्सिअस भेटेल. मोलॅरिटी माहिती आहे किती 0.01 मोल किलोग्रॅम इनवर्स. मग ही जर व्हॅल्यू टाकली आपण डेल्टा टी एफची टाका किती 0.021 इज इक्वल टू स्मॉल आय तो काढायचा आहे आपल्याला. मग मल्टिप्लाइड बाय के एफ किती 1.86 इंटू 0.01 मोलॅरिटी. मग हे जर सोडवलं तर आपल्याला काय भेटेल, स्मॉल आय भेटेल, तो किती भेटतो 1.13 भेटेल. मग अल्फाचं फॉर्म्युला माहिती आहे, अल्फा इज इक्वल टू काय I-1 डिवायडेड बाय N-1. मग नंबर ऑफ मोल हे किती येत आहेत, फॉर्मिक ॲसिड म्हणजे फॉर्म्युला काय HCOOH. त्याचं जर डिसोसिएशन केलं तर तुम्हाला काय भेटेल HCOO मायनस आणि प्लस H प्लस भेटेल. दोघांचे मोल 1 म्हणजे तुम्हाला किती भेटेल, Nची व्हॅल्यू किती भेटेल 2. म्हणून Nची व्हॅल्यू 2 घ्या, आयची व्हॅल्यू ती. मग -2 - 1 केलं म्हणजे 1च भेटणार आहे. म्हणजे फॉर्म्युला काय राहते फक्त अल्फा इज इक्वल टू I-1. मग आयची व्हॅल्यू आपली 1.13 घ्या, -1 इज इक्वल टू काय 0.13. आणि जर ते पर्सेंटेजमध्ये काढायचं असेल तर डिवायडेड बाय 100 करा, किती भेटेल ते 13% भेटेल. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघा काय दिलेलं आहे, 3.4 ग्रॅम ऑफ CaCl2 इज डिझॉल्व्ड इन 2.5 लिटर ऑफ वॉटर ॲट 300 केल्विन. व्हॉट इज द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन. हॉट ऑफ फॅक्टर फॉर CaCl2 इज 2.47. मग आपल्याला काय दिलेलं आहे, वेट दिलेलं आहे W2, तो किती दिला आहे 3.4 ग्रॅम CaCl2. म्हणजे आपल्याला सोल्यूट कोण आहे CaCl2 आणि वॉटर सॉल्व्हंट आहे. मग त्याच्यामध्ये तो कशामध्ये डिझॉल्व्ह केला आहे, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केला आहे. पण तो किती लिटर 2.5 लिटरमध्ये केला आहे. टेम्परेचर गिवन आहे 300 केल्विन. व्हॉट इज ऑस्मोटिक प्रेशर ऑफ सोल्युशन. म्हणजे आपल्याला पाय काढायचं आहे. हॉट ऑफ फॅक्टर तो दिलेला आहे स्मॉल आहे किती दिला आहे 2.47. मग पाय इज इक्वल टू फॉर्म्युला तू सांगितलेला स्टार्टिंगला. मग हे काय फॉर्म्युला IW2RT अपॉन M2V. मग तुम्हाला आयची व्हॅल्यू माहिती आहे, W2 माहिती आहे, R माहिती आहे, T माहिती आहे. M2 म्हणजे तो कसा काढतो आपण, ॲडिशन करतो. कॅल्शियमचं मास किती ॲटोमिक मास 40 असते आणि क्लोरीनचं एका क्लोरीनचं 35.5 म्हणजे 2 आहेत म्हणून 71 येईल. आणि ते जर ॲड केलं तर किती होईल 111. आणि व्हॉल्यूम दिलेलं आहे ते किती 2.5. डायरेक्टली ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाका पाय इज इक्वल टू काय आणि काय भेटेल आपल्याला आन्सर ॲटमॉस्फिअरमध्ये आपल्याला 0.74 ॲटमॉस्फिअर हे आपल्याला काय भेटेल ॲन्सर भेटेल. पण ते जे काय आन्सर आहे ते कशाने काढायचे तुम्हाला लॉगनी काढा बरोबर. किती आन्सर येईल आपला 0.74. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिले, विच ऑफ फॉलोइंग सोल्युशन विल हॅव मॅक्झिमम बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन आणि विच हॅव मिनिमम फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. म्हणजे डेल्टा TB आणि डेल्टा TF कुणाचा मिनिमम आहे आणि कुणाचा जास्त आहे ते. आणि त्या काढण्यासाठी तुम्हाला दिलेले आहेत बघा फॉर एक्झाम्पल कुठले दिलेले आहेत, 0.1 मोलर KCl दिला आहे, 0.05 मोलर NaCl, 1 मोलर AlPO4 आणि 0.1 मोलर MgSO4 दिलेलं आहे. मग ह्यांचं जर आपण डिसोसिएशन मी काय सांगतो आपण बॉइलिंग पॉईंटमध्ये जेवढी जास्त लार्जर पार्टिकल भेटेल तेवढं बॉइलिंग पॉईंट इलेव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट लार्जर असतो. आणि जेवढे डिसोसिएशन कमी भेटेल म्हणजे लेसमध्ये भेटेल तर त्यावेळेस काय म्हणता तुम्ही मिनिमम फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. मग आपण जर डिसोसिएशन पहिलं केलं फर्स्ट कुठला आहे आपला KCl, तो 0.1 व्हॅल्यू आहे त्याची. मग KClचं जर डिसोसिएशन केलं तर आपल्याला आयन्स कुठले भेटतात K प्लस आणि Cl मायनस. K प्लसची व्हॅल्यू 0.1 टाका, Cl मायनसची 0.1 म्हणजे टोटल ॲडिशन केले तर किती भेटतात आपल्याला मोल 0.2. सेम NaClचं डिसोसिएशन केलं की Na प्लस Cl मायनस पण त्याचे मोल किती दिलेले आहेत आपल्याला 0.05. हे जर दोघांचे ॲडिशन केले तर किती मोल होतात 0.1. नंतर AlPO4, Alवरती ऑलवेज 3+ चार्ज आणि PO4 वरती किती असतो 3 मायनस असतो. मग हे जर तुम्ही सोडवलं हे प्रत्येकाचे 1 मोल आहे म्हणजे किती होईल, दोघांची ॲडिशन केली तर 2 मोल होतील. आणि नंतर MgSO4चे जर डिसोसिएशन केलं तर Mg2 प्लस SO4 2 मायनस पण त्यांचं कॉन्सन्ट्रेशन किती दिलं आहे 0.1. मग 0.1 प्लस 0.2 म्हणजे किती मोल झाले 0.2. मग हायेस्ट मोलॅलिटी कोणती आपल्या याच्यामध्ये 2 ही जी आहे 2.0 मोल हे कशी हायर आहे. म्हणजेच काय भेटेल आपल्याला हे कशाची व्हॅल्यू पण AlPO4 म्हणजे हॅव
हायेस्ट काय असणार आहे, बघा त्याच्यामुळं तुम्ही काय सांगू शकता, जे लोअर व्हॅल्यू होती किती 0.1 आहे, मग 0.1 हे काय झाले मग डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट झाले. अशा पद्धतीने तुम्ही काय काढू शकता, मॅक्झिमम आणि मिनिमम डेल्टा टी एफ आणि डेल्टा टी बी कॅल्क्युलेट करू शकता. त्याच्यानंतर लास्ट प्रॉब्लेम कुठला आहे आपला, ॲज्युमिंग कम्प्लीट डिसोसिएशन कॅल्क्युलेट मोलॅलिटी ऑफ ॲक्वेस सोल्युशन. म्हणजे आपल्याला स्मॉल एम काढायचा आहे, त्या कशाचा, KBr सोल्युशन हुज फ्रीजिंग पॉईंट दिलेले आहे आपल्याला, किती दिलं आहे डेल्टा टी एफ -2.95 डिग्री सेल्सिअस दिला, KF किती आहे 1.86 केल्विन किलोग्रॅम मोल इनवर्स. मग KBrचं जर डिसोसिएशन केलं तर कुठले आयन्स भेटतात, K+ आणि Br-. मग सपोज किती KBrचे जर 1 मोल पकडले तर ह्याचे K+चे पण 1 मोल, म्हणजे सपोज KBr 1 मोल डिझॉल्व केला, K+ इट इज ऑल्सो 1 मोल आणि Br- पण किती घेणार आपण 1. ह्यांची जर ॲडिशन केली तर किती येईल आपल्याला, यांची व्हॅल्यू ती येईल 2 येईल बघा. मग म्हणजे आय आपला वन टॉप फॅक्टर मिळून जाईल आपल्याला. मग आता वन टॉप फॅक्टर मिळाला आहे, पण त्याच्यानंतर आपल्याला वन टॉप फॅक्टर मिळण्यासाठी फॉर्म्युला काय, मोल्स ऑफ पार्टिकल आफ्टर डिसोसिएशन. म्हणजे डिसोसिएशन झाल्यानंतर आपल्याला किती मिळाले, 1 + 1 किती 2 मिळाले. मोल्स ऑफ पार्टिकल म्हणजे KBr किती डिझॉल्व केलं आहे, 1 केलं आहे, म्हणून डिवायडेड बाय 1 म्हणजे 2/1 किती येईल 2 येणार फक्त. म्हणजे आयची व्हॅल्यू किती मिळाली, 2 मिळाली. इट इज युनिटलेस. त्याच्यानंतर परत काय सांगितलं, डेल्टा टी एफ इज इक्वल टू IKF × M. आपल्याला मोलॅलिटी कॅल्क्युलेट करायचं आहे. आपल्याला स्मॉल आय मिळाला किती 2 मिळाला आहे, KF किती आहे 1.86 आहे, डेल्टा टी एफ किती आहे -2.95. पण हे 0 डिग्री सेल्सिअसमधून मायनस करत जा फ्रीजिंग पॉईंट असल्यामुळे. मग तो जर मायनस काय प्लस व्हॅल्यू होईल, ती व्हॅल्यू टाका डेल्टा, म्हणजे कन्वर्जन करून घ्या. M इज इक्वल टू काय होईल, डेल्टा टी एफ अपॉन IKF. डेल्टा टी एफ 2.95 केल्विन टाका आणि आयची व्हॅल्यू 2 टाका आणि मल्टिप्लाइड बाय KF किती 1.86. आणि हे जर सोडवलं तर किती येईल आन्सर, एमची 0.793. हा लेसन आपल्या इथं काय संपलेला आहे, हा लास्ट प्रॉब्लेम आहे. बाकी काय सोडवायचे असेल तर एक्सरसाइजमधले सोडवा, प्रॅक्टिस करा.